महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार गोवंशाची अवैध वाहतूक व अवैध कत्तल रोखण्यासाठी जामनेर नगर परिषद व पोलीस प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने विशेष मोहीम राबवण्यात आली। या मोहिमेत शहरातील विविध भागांत छापेमार कारवाई करून एकूण 60 ते 65 पेक्षा जास्त जनावरांची सुटका करण्यात आली। घोडेपीर बाबा घरकुल परिसर, मदनी नगर तसेच इस्लामपूर भागात संयुक्त पथकाने अचानक तपासणी करत संशयित ठिकाणांवर कारवाई केली। ही मोहीम उपविभागीय पोलीस अधिकारी बापू रोहम, मुख्याधिकारी नितीन बागुल व पोलीस निरीक्षक मुरलीधर कासार, प्रमोद काठोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली। कारवाई दरम्यान ताब्यात घेण्यात आलेल्या जनावरांना सुरक्षितरित्या जळगाव येथील गोशाळेत रवाना करण्यात आले। या मोहिमेत नगर परिषद आरोग्य विभाग, पोलीस कर्मचारी तसेच सफाई कर्मचारी यांनी सक्रिय सहभाग घेतला। शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी व शासनाच्या आदेशांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी पुढेही अशा विशेष मोहिमा सातत्याने राबवण्यात येणार असल्याचं प्रशासनाने स्पष्ट केले आहे। तसेच नागरिकांनी अवैध वाहतूक किंवा कत्तलीबाबत माहिती मिळाल्यास प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे। या संदर्भात सध्या गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून संबंधितांवर योग्य ती कठोर कारवाई येणार असल्याचं पोलीस निरीक्षक मुरलीधर कासार यांनी सांगितलं आहे। बकरी ईदच्या 2 दिवसांपूर्वी झालेल्या या कारवाईमुळे शहरात सर्वत्र चर्चांना उधाण आले आहे। सर, नेमकी काय कारवाई करण्यात आली आज? आता 28 तारखेला पूर्ण भारतात बकरी ईद सण हा उत्साहात साजरा होत असतो आणि 1960 चा जो कायदा आहे प्राणी अधिनियम त्यानुसार गोहत्यास बंदी म्हणण्यापेक्षा गाय आणि वासरू म्हणजे गोरा आणि गाय याला आपण बळी देऊ शकत नाही। तर त्या आधारे एक बातमी भेटली होती जामनेरमध्ये, त्या बऱ्याच ठिकाणी बेकायदेशीररित्या कत्तलीसाठी जनावर आणलेले आहेत। सदरची गोष्ट ही वरिष्ठांना सांगितली आम्ही, त्यानुसार आज 5 ते 6 ठिकाणी आम्ही कारवाई करून जवळजवळ 65 जनावरं ताब्यात घेतलेली आहेत। यामध्ये गाई वासरू किती आहेत सर, आणि इतर जे कोणते जनावर आहेत? संख्या आपण आलो नाही अजून, दाखल करता त्यावेळेसच ती संख्या जी आपण सर्व होती ती तुम्हाला तेव्हा कळवणार। हे सगळे जनावर कत्तलीसाठी आणले गेले होते का? याची काही माहिती भेटली का सर? त्याची माहिती भेटली होती आम्हाला गुप्त बातमीदाराकडनं। असे जनावर जे बकरी ईद त्यासाठी बळी देण्यासाठी आणलेले होते। यात किती आरोपी करण्यात आलेले आहेत? आरोपींची संख्या अजून निश्चित झाली नाही, गुन्हा दाखल करायची प्रक्रिया चालू आहे। ज्यावेळेस गुन्हा दाखल होईल त्यानंतर आपण सर्व माहिती आपल्याला व्यवस्थित देण्यात येईल। गाईंना कुठे पाठवण्यात आले? गाई आणि जे वासरू गोरे वगैरे ते आपण बापना गोशाळेत पाठवले जाते, कारण मोठी शाळा आहे आणि ठेवण्याची व्यवस्था वगैरे व्यवस्थित असल्याने आपण त्या ठिकाणी पाठवण्यात आले। सर, जामनेरमध्ये कुठल्या कत्तलखान्यासाठी परवानगी आहे का? कुठे गाय किंवा इतर जनावर? जामनेरमध्ये आपल्याकडं कुठेही अधिकृत कत्तलखाना नाही आहे। टेम्परवरी ज्यावेळेस प्रोग्राम असतात त्यावेळेस शासनाच्या नियमाप्रमाणे त्यांना परवानगी देण्यात येत असते। सगळ्या गायी सर ज्या शेतकऱ्यांच्या असतील त्यांनी त्या शेतकऱ्यांना कशा प्राप्त होतील? जे गायी अनुषंगाने पण आपण तपास करू आणि जर खरोखर एखाद्या शेतकऱ्याचं जर असेल तर जो शेतीसाठी वापरतो घरचं पशुधन, आपण त्याचा पण विचार करू, सगळ्या बाबींनी तपास करू। यापुढे अशा घटना होऊ नये त्यासाठी आपण जामनेरवासियांना काय आवाहन करू इच्छितो? माझं तर सर्व मुस्लिम बांधवांना आव्हान आहे का आपण जे शासनाने जे दिलेलं आहे त्याचाच बळी द्यावा, इतर प्राण्यांचा बळी देऊ नये। दिल्यानंतर योग्य ती कारवाई करण्यात येईल। त्याचप्रमाणे व्हॉट्सअपवर, फेसबुकवर, काही इंस्टाग्रामवर कोणी जर काही अफवा पसरत असेल तर त्याच्यावर